हॅलो डिअर स्टुडंट्स, मी तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील. स्वागत आहे तुमचं गुरुवर्या अकॅडमी मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फार महत्त्वाच्या आणि तुमचा जो काही विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 आहे त्याच्यापैकी काही पाठ हे तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला म्हणजे तुमचा जो काही प्रथम सत्र आहे त्यामध्ये विचारले गेलेले आहेत. तर त्याच्यापैकी जो काही पहिला पाठ आहे ज्याचं नाव आहे वनस्पतींचे वर्गीकरण, तर तो आपण आज पाहणार आहोत. तर वनस्पतींचे वर्गीकरण करण्याची गरज का भासली? तर आपण पाहतो आपल्या अवतीभोवती बऱ्याचशा प्रकारची वेगवेगळी वनस्पती आढळतात. त्यामध्ये काही वनस्पतींना वनस्पती म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं त्यामध्ये त्या वनस्पतीला काय काय असतं? फळ, फूल, खोड, पाने आणि मुळं असतात, बरोबर? तर ते जे काही स्ट्रक्चर आहे, ते जी काही रचना आहे, त्या रचनांशिवाय सुद्धा काही वनस्पती असतात, काही छोटे छोटे रोपटी असतात. मग ते वनस्पती नसतात का? तर त्या सुद्धा काय असतात? वनस्पती असतात. पण त्यांचं जे काही ग्रुप असतं, त्यांचा जो काही संघ असतो, त्यांचं जे काही प्रजाती असते ती मात्र वेगळी असते. मग आपल्या आजूबाजूला जी काही हिरवळ आहे, जो काही आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की हिरवा निसर्ग हा भोवतीने आपण असं म्हणतो, आणि निसर्गामुळे आपल्याला किती छान आणि प्रफुल्लित वाटतं हे आपल्याला समजतं. पण या निसर्गाचा सगळ्यात मूलभूत असा भाग म्हणजे काय? तर हे वनस्पती. मग या वनस्पतींचे वेगवेगळे रूपे आपल्याला पाहायची आहेत. मग हे जे काही वनस्पती आहेत, काही अशा रूपामध्ये आढळतात, तर काही अशा एखाद्या जाळीदार ओढणीप्रमाणे पाहायला मिळतात. काही वनस्पती या अशा पद्धतीच्या असतात, तर काही वनस्पती या आपल्याला वेगवेगळ्या डबक्यामध्ये हिरवेच्या हिरवे थर तयार झालेल्या रूपामध्ये पाहायला मिळतात. तर अशा बऱ्याचशा प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळत असतात. तर आता आपण अशाच वेगवेगळ्या रूपातील वनस्पतींचा अभ्यास आज करणार आहोत. तर चला आता आपण या अभ्यासाला वेळ न घालवता सुरुवात करूया. यामध्ये सर्वप्रथम पहा, पहिल्यांदा आपल्याला थोडे आठवा यासाठी काहीतरी दिलं गेलं आहे. यामध्ये विचारण्यात आलं आहे की वनस्पतीचे वर्गीकरण कसे करण्यात आले आहे. तर प्राण्यांचे वर्गीकरण करताना आपण बऱ्याच गोष्टींचा, बऱ्याच घटकांचा विचार केला होता, जो की तुम्ही इयत्ता 8वी मध्ये पहिल्या पाठामध्ये पाहिलेला आहे. तर तो तुम्हाला आठवतं का? आठवते की नाही हे मला ठाऊक नाही. पण वर्गीकरण करत असताना आपण कोणते कोणते मुद्दे लक्षात घेतले? तर याचे उत्तर आहे, वनस्पतीचे वर्गीकरण त्याच्या पेशी रचनेवर, अन्न ग्रहण करण्याच्या पद्धतीनुसार, निवासस्थान इत्यादी घटकांचा विचार करून करण्यात आले. तर वनस्पतींचं जे काही वर्गीकरण आहे ते पेशी रचनेवर, म्हणजे काही वनस्पती ह्या काय आहेत? एकपेशीय आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच पेशी आहे, आणि त्या पेशीमध्येच ते काय करतात? त्याच पेशीमध्ये अन्न ग्रहण करतात, त्याच पेशीची वाढ करतात, त्याच पेशीमधून ते उत्सर्जन करतात, आणि त्याच पेशीमध्ये ते त्यांचं प्रजनन करतात. त्या सर्व कामांसाठी त्यांना एकच पेशी आढळते, आणि त्याच वनस्पतींना किंवा प्राण्यांना एक पेशीय सजीव आपण म्हणतो. तर दुसरा मुद्दा म्हणजे जे काही पेशी रचना आपण म्हणतो त्यामध्ये कोणते कोणते येतात? एक पेशीय प्राणी किंवा वनस्पती, आपण त्यापेक्षा अवश्य म्हणूयात की एक पेशीय सजीव. दुसरे आहेत बहुपेशीय सजीव. बहुपेशीय म्हणजे काय? बहु म्हणजे जास्त पेशी. तर जास्त पेशी असणारे जे काही सजीव आहेत त्यांना बहुपेशीय सजीव आपण म्हणतो. तर हे जे काही बहुपेशीय सजीव आहेत त्यांच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर काय आढळतात? पेशी आढळतात, आणि त्या पेशींचा वापर करूनच आपण काय करतो? तर आपण असू द्यात किंवा इतर प्राणी असू द्यात, ज्यांच्या शरीरामध्ये काय आहेत? बऱ्याचशा पेशी आपल्याला पाहायला मिळतात, त्या पेशींमध्ये त्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत किंवा ज्या काही त्यांचे जीवनावश्यक प्रक्रिया आहेत त्या पूर्ण केल्या जातात. तर वनस्पतीचे वर्गीकरण पेशी रचनेवर, अन्न ग्रहण करण्याच्या पद्धतीनुसार. तर काही वनस्पती हे काय असतात? काही म्हणण्यापेक्षा बऱ्याच वनस्पती या स्वयंपोषी आहेत, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. काही वनस्पती या परपोषी आहेत, म्हणजे काय? तर त्यांना आपली अन्नाची गरज भागवण्यासाठी इतरांवरती अवलंबून राहावं लागतं. तर काही वनस्पती या कशा आहेत? तर विघटक रूपामध्ये त्या पाहायला मिळतात. त्या काय करतात? तर त्या मृत झालेल्या प्राण्यांचे, वनस्पतींचे
वनस्पतींना कुजवण्याचं काम करतात आणि त्यामध्ये बरेचशी कवके येतात, बऱ्याचशा बुरशा सुद्धा येतात. त्यांचं निवासस्थान, वनस्पतींचं निवासस्थान ते जमिनीवरती असतात, हवेत असतात की मग पाण्यामध्ये त्यांची वाढ होते. अशा इत्यादी वेगवेगळ्या घटकांचा विचार करून आपण काय केलं, वनस्पतींचं वर्गीकरण केलं. त्यानंतर पुढचा मुद्दा, तर हे जे काही वनस्पतींचं वर्गीकरण आपण केलं, त्या वनस्पतींचं वर्गीकरण आपण कशावरती केलं? सजीवांचे वर्गीकरण कशा पद्धतीने करण्यात आलं तर सजीवांचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट विटाकर या सायंटिस्टनी 1969 साली योजलेली पंचसृष्टी पद्धती, ज्याला 5 किंगडम सिस्टीम आपण म्हणतो, त्यातील मोनेरा, प्रोटिस्टा व कवक या सृष्टींचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. तर 8वी इयत्तामध्ये आपण मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवक या तीनही वर्गाचा अभ्यास व्यवस्थितपणे केलेला आहे. मी तुम्हाला त्या वेळेला सुद्धा 8वीच्या व्हिडिओज मध्ये सुद्धा सांगितलं होतं की यापुढचे जे काही 2 किंगडम आहेत, जो 2 वेगवेगळे सृष्टी आहेत, त्यामध्ये वनस्पती आणि प्राणी ते तुम्हाला तुमच्या पुढच्या वर्गामध्ये पाहायचे आहेत. तर आपला जो काही आता वनस्पतींमध्ये असणारा आपला जो काही सजीवांमध्ये असणारा हा चौथी सृष्टी आहे, ज्याला आपण वनस्पती म्हणतो, तो आपण इयत्ता 9वी मध्ये पाहणार आहोत आणि जो काही प्राणी आहे तो आपण इयत्ता 10वी मध्ये पाहणार आहोत. तर आपल्या परिसराला हिरवाई देणाऱ्या वनस्पती सृष्टीमध्ये कोणती रहस्य दडली आहेत, त्यामध्ये कोणती विविधता आहे ते आपण पाहूया. तर जे काही सजीव आहेत त्यांचे विभाजन सर्वात अगोदर आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी यावरती करण्यात आलं. तर आदी केंद्रकी म्हणजे काय? प्रो म्हणजे काय? तर जुने एकदम अगदी पूर्वीचा, किंवा ज्याला आपण म्हणूया की ज्याच्यामध्ये पूर्ण पद्धतीने काय झाली नाही, तर पूर्ण पद्धतीने त्याची वाढ झाली नाही, किंवा कॅरियोटिक म्हणजे काय, तर जो काही आपण त्याला केंद्रक म्हणतो, तर त्या केंद्रकाची वाढ झालेली नसेल, त्या केंद्रकाभोवती कुठल्याही प्रकारचं आवरण नसेल. आणि दृश्य केंद्रकी म्हणजे काय, तर यू म्हणजे काय, खरा, ट्रू ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा जो काही केंद्रक असेल तो कसा असेल, खरा असेल. त्याच्या भोवताली आपल्याला काय पाहायला मिळतो, तर वेगवेगळे आवरण पाहायला मिळतात आणि तो पूर्णपणे विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हे जे काही युकॅरियोटिक ॲनिमल्स आहेत, युकॅरियोटिक प्राणी आहेत, ज्याला आपण दृश्य केंद्रकी सजीव म्हणूया, यांच्यामध्ये परत आणखी 2 प्रकार पडतात. ते म्हणजे एकपेशीय आणि बहुपेशीय. एकपेशीयमध्ये प्रोटिस्टा येतात, बहुपेशीयमध्ये पेशीभत्तिका असणारे, ज्याला आपण सेल वॉल म्हणतो, तर सेल वॉल असणारे काही गट आढळतात. तर काही पेशीभत्तिका नसणारे, पेशीभित्तिका म्हणजे काय, सेल वॉल नसणारे गट आढळतात. तर पेशीभत्तिका नसणाऱ्या सृष्टीमध्ये प्राणीवर्गीय सर्वजण येतात. तर पेशीभत्तिका असणाऱ्यांमध्ये स्वयंपोषी वनस्पती वर्गीय आणि परपोषी कवक वर्गीय येतात. म्हणजे आपल्याला आज काय पाहायचे आहे, तर या स्वयंपोषी वनस्पती वर्गीय आणि परपोषी कवक वर्गीय वनस्पतींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्यानंतर पुढचा पहा, पाहू आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. तर वनस्पती पेशींमध्ये असणारी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंगके तिला प्राणीपेशीपेक्षा वेगळी ठरवतात. तर वनस्पतींमध्ये आणि प्राण्यांमध्ये अशी कोणती अंगके आहेत, ज्याला आपण सेल ऑर्गॅनेल्स म्हणतो, जे की वनस्पतींना प्राण्यांपेक्षा काय ठरवतात, वेगळी ठरवतात. तर त्यामध्ये पहा बरेचसे काय आहेत, अशी अंगक आहेत, जे अंगक काय करतात, प्राण्यांना वनस्पतींपासून वेगळे करतात. तर त्यामध्ये पहा, जर आपल्यामध्ये क्लोरोफिल असता तर आपण हिरवे दिसलो असतो. आपल्यामध्ये क्लोरोफिल नाही, याचा अर्थ आपल्याला आपला स्पेसिफिक स्किन टोन आहे. त्यानंतर याचं उत्तर आपण पाहू. वनस्पतींमध्ये प्रामुख्याने हरितद्रव्य आढळतात. पेशीच्या पेशीद्रव्यातील पोकळी, ज्याला आपण व्हॅक्युल्स म्हणतो, ज्यामध्ये काय केलं जातं, मोठ्या प्रमाणातले जे काही टाकाऊ पदार्थ आहेत ते साठवले जातात. एक पिशवीसारखी रचना असते. पेशीभत्तिका प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरवतात. तर यामध्ये पहा, पेशीभत्तिका असेल तर हरितद्रव्य असतात, हरित लवके असतात, किंवा मग व्हॅक्युल्स ज्याला म्हणतो आपण, पेशीद्रव्यातील पोकळी. तर अशा पद्धतीची ही पिशवीसारखी एक रचना असते, ज्यामध्ये बरेचसे टाकाऊ पदार्थ तात्पुरते साठवले जातात. तर हे पेशी अंगके मनुष्यांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये आढळत नाहीत, म्हणूनच वनस्पती पेशींची ही वैशिष्ट्यपूर्ण अंगके आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, तर आपण कशाच्या आधारावरती वर्गीकरण केलं, कशाचं, वनस्पतींचं.
तर वनस्पतींचं वर्गीकरण करताना आपण बऱ्याचशा बाबी लक्षात घेतल्या। त्यापैकी महत्वाची बाब म्हणजे काय, तर वनस्पतींचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत हे विचारात घेतले जातं। मग ते कोणते कोणते अवयव आहेत, वनस्पतींना कोणते कोणते अवयव असतात। वनस्पतींना बरेचसे अवयव असतात, त्यामध्ये त्यांना पाने, फळे, फुले, मूळ, खोड अशा पद्धतीचे अवयव आपल्याला माहित आहेत। पण आणखी काही अवयव असतात, मग ते अवयव आहेत की नाहीत हे विचारात घेऊन वनस्पतींचं काय करण्यात आलं, वर्गीकरण करण्यात आलं। तर त्यानंतर पाणी आणि अन्नाचं वहन करण्यासाठी स्वतंत्र उदी संस्थांचे असणे किंवा नसणे विचारात घेतले जाते। तर पाणी आणि अन्नाचं वहन करण्यासाठी प्रत्येक वनस्पतींमध्ये म्हणजे काही वनस्पतींमध्ये वहन संस्था असते तर काही वनस्पतींमध्ये नसते। मग त्यामध्ये प्रकाष्ठ असेल, परिकाष्ठ असेल, ज्याला आपण झायलम आणि फ्लोएम म्हणतो, हे आहेत की नाहीत यावरती सुद्धा त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं। वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का आणि असल्यास बियांवर फळांचे आवरण आहे की नाही याचाही विचार केला जातो। व शेवटी बियांमधील बीजपत्र्यांच्या संख्येवरून वनस्पतींचे गट वेगळे केले जातात। तर ज्या काही बिया आहेत त्या बियांवर फळांचं आवरण आहे की नाही याचाही विचार केला जातो। व शेवटी बियांमधील जे काही बीजपत्र आहेत तर त्या बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतींचे गट वेगळे केले जातात। बऱ्याच अशा वनस्पती आहेत ज्यांच्यामध्ये फक्त एकच बी असतं, त्यांच्या फळांमध्ये एकच बी आढळतं। त्याचं उदाहरण म्हणजे काय, तर आंबा असेल, आंबामध्ये फक्त एकच बी आढळतं। तर या उलट आपण जर इतर वनस्पती पाहिल्या, त्यामध्ये चिंच असेल, टरबूज असेल, तर त्यांच्या फळामध्ये आपल्याला जास्त बिया आढळतात। तर याच्या आधारावरती सुद्धा काय करण्यात आलं, वनस्पतींचं वर्गीकरण करण्यात आलं। त्यानंतर पुढे पहा, वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरात फुले, फळे व बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री व अबीजपत्री, बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी आणि फळांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून एक बीजपात्री व द्विबीजपात्री ही लक्षणे विचारात घेतली जातात। तर हे जे काही वनस्पती वर्गीकरण आहे ज्यांच्यामध्ये उच्च स्तरात आपल्याला फुले, फळे व बिया येतात किंवा न येतात यावरून बीजपत्री व अबीजपत्री, त्याला आपण काय म्हणतो, फ्लावरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लावरिंग प्लांट्स, बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे, आवृत्तबीजी किंवा अनावृत्तबीजी, ज्याला आपण जिम्नोस्पर्म किंवा एंजिओस्पर्म म्हणतो। आणि त्या एंजिओस्पर्म मध्ये पुन्हा आणखी मोनोकॉट आणि डायकॉट ही लक्षणे विचारात घेतली गेली आणि त्यावरूनच काय करण्यात आलं, वनस्पतींचं वर्गीकरण करण्यात आलं। तर इथे आपल्याला एका शास्त्रज्ञांचा परिचय दिला गेला आहे, तो आपण थोडं समजून घेऊ। वनस्पती शास्त्रज्ञ ईचर यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले। त्यानुसार अबीजपत्री व बीजपत्री अशा 2 उपसृष्टींचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी केला गेला। तर त्यानंतर पुढच्या भागाकडे आपण वळूया। तर पहिली उपसृष्टी आहे अबीजपात्री वनस्पती, ज्याला आपण क्रिप्टोगॅम्स म्हणतो। तर हे क्रिप्टोगॅम्स काय असतात, तर आपण वनस्पतींना वेगवेगळी अंगक असतात, वेगवेगळी भाग असतात आणि त्या भागांमध्ये त्यांचे फळ असेल, फूल असेल, त्याचं खोड असेल किंवा त्यांची पाने आहेत, तर हे सर्व काय केलं जातं, तर हे जे काही वेगवेगळे त्यांचे भाग आहेत हे भाग आपण पाहतो आणि त्यांनाच आपण वनस्पती म्हणतो। पण काही वनस्पती ह्या अशा असतात ज्यांच्यामध्ये ही सर्व भाग हे अनुपस्थित असतात आणि अनुपस्थित असल्यामुळे त्यांचे जे काही रचना आहे, त्यांचे जे काही संरचना आहे यांमध्ये आपल्याला थोडाफार बदल पाहायला मिळतो। हिरवट रंगाचे पाने असणारे, इथे आपल्याला एक आकृती करायची आहे, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पहा, हिरवट रंगाचे पाने असणारे एखादं डबका आपल्याला शोधायचं आहे। मग त्या डबक्यामध्ये आपल्याला पाण्यातील हिरवे तंतू गोळा करायचे आहेत, एका पेट्री डिश मध्ये त्याला ठेवायचं आहे, पाण्याने त्याला स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर एखादा तंतू काचपट्टीवर पाण्याच्या थेंबात सरळ पसरायचा आहे आणि त्यानंतर त्याचं निरीक्षण करायचं आहे। मग काचपट्टीवर आच्छादक काच ठेवून सूक्ष्मदर्शीच्या मदतीने निरीक्षण करा। त्या सरळ तंतूमधील पेशींमध्ये हिरव्या नागमोडी रेषांसारखे हरित लवक पाहिलेत का, तर
हे जे काही हरित लवक असतात त्या वनस्पतीचं नाव आहे स्पायरोगायरा, जे की दिसायला अशा पद्धतीचे असते. तर ही जी काही स्पायरोगायरा आहे ती दिसताना आपल्याला शैवाळाप्रमाणे दिसते अशा पद्धतीची. तर जर आपण त्याचं मायक्रोस्कोप खाली सूक्ष्मदर्शीच्या खाली जर निरीक्षण केलं तर मात्र ती अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. तर यावरून तुम्हाला काय समजतं, तर जे काही वेगवेगळे डबके असतात त्यांच्यामध्ये हिरव्या रंगाचं पाणी असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये ही स्पायरोगायरा ही वनस्पती राहत असते, तिचं ते निवासस्थान असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा, त्यामध्ये उपसृष्टीमध्ये विभाग एक आहे थॅलोफायटा. थॅलो म्हणजे काय, तर जमीन, थॅलस. जे असे वनस्पती जे की जमिनीलगत आहेत त्यांचं जे काही खोड, फळे आणि फुले तर यांच्यामध्ये नसतात, पण त्यांचे जे काही खोड असेल, त्यांचे जे काही पाने आहेत ते अगदी लहान आणि जमिनीलगत असतात, त्यामुळेच त्यांना आपण थॅलोफायटा म्हणतो. तर या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. मूळ, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या हरितद्रव्यामुळे काय स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या या गटाला शैवाल म्हणजेच अल्गी म्हणतात. तर यांना मूळही नाही, खोडही नाही, पानेही नाहीत आणि फुलेही नाहीत, जे की एखाद्या वनस्पतीचे काय असतात, विशिष्ट अवयव असतात. मग हरितद्रव्यामुळे मात्र त्या स्वयंपोषी असतात आहेत. शैवालामध्ये खूप विविधता आढळते, एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराची शैवाले आढळतात. उदाहरणामध्ये स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, उल्वा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि आपण जो सुरुवातीला पाठाच्या सुरुवातीला जो काही ओढणीप्रमाणे वनस्पती मी तुम्हाला म्हटला तो सुद्धा काय आहे, उल्वा. सर्गॅसम असेल इत्यादी वनस्पती हे या गटामध्ये आढळतात. यातील काही वनस्पती गोड्या तर काही वनस्पती या खाऱ्या पाण्यात आढळतात. या वनस्पतींचे शरीर प्रामुख्याने मऊ व तंतुरूपी असते. याच गटात हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व बुरशींचा स्वतंत्रपणे समावेश होतो. त्यास कवके म्हणजे फंगी असे म्हणतात. तर बऱ्याच वेळेला आपण पावसाळ्यामध्ये किंवा मग दमट वातावरण असलेल्या ठिकाणी भिंतीवरती मऊ असे गालिचे, हिरवे गार गालिचे तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ते गालिचे म्हणजेच काय, तर हे शैवाल असतात. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा विविधता पाहायला मिळतात, बरेचसे वेगवेगळी वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. आणि त्या वैशिष्ट्यांमध्ये पहा तर काही वनस्पती एकपेशीय असतात, काही बहुपेशीय असतात, काही अतिसूक्ष्म असतात, तर काही ठळक व मोठ्या आकाराचे शैवाल असतात. अशा पद्धतीचे वेगळेपण त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर काही उदाहरणे आपण पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या शैवालांची वेगवेगळी रूपे आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामध्ये कवके नावाचा जो काही प्रकार येतो, तर ते जे काही कवके असतात ते म्हणजे काय आपण आता समजून घेऊ. तर बऱ्याचशा वेळेला आपल्याला रस्त्याच्या कडेने छोट्या छोट्या छत्र्यांप्रमाणे काही रचना पाहायला मिळाल्या असतील, आणि त्या रचना म्हणजेच काय, तर कवके. तर ही जी काही कवके असतात ती कवके काय करतात, तर एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या प्राण्याचं, एखाद्या सजीवाचं विघटन करण्यासाठी ते कामाला येत असतात. त्यानंतर आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. पुढचा विभाग आहे ब्रायोफायटा. पहिला भाग कोणता होता, तो म्हणजे टेरिडोफायटा. तर यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर निरीक्षण करायचं आहे आणि मग चर्चा करायची आहे. तर पावसाळ्यात जुन्या ओलसर भिंतीवर, विटांवर किंवा खडकावर हिरवागार मऊ गालिचा पाहिला असेलच. छोट्या पट्टीने तो अलगद खरवडा मिळालेल्या वनस्पतींचे भिंगाखाली निरीक्षण करून चर्चा करा. तर या गटातील ज्या काही वनस्पती आहेत त्यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर मानले जाते. कारणही तसंच आहे, कारण त्यांना वाढ होण्यासाठी ओलसर माती लागते, परंतु त्यांचं प्रजनन करण्यासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. या वनस्पती निम्नस्तरीय असतात, बहुपेशीय असतात आणि स्वयंपोषी असतात. यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते. बीजाणू निर्मिती म्हणजे काय, तर प्रजननाचे मुख्यतः दोन प्रकार आढळतात. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे काय, तर ज्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो, लैंगिक प्रजनन म्हणतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन, ज्याला आपण अलैंगिक प्रजनन म्हणतो. तर या समवेतच हे जे काही बीजाणू निर्मितीनं प्रजनन होतं याला स्पोर रिप्रोडक्शन म्हटलं जातं. आणि बऱ्याचशा वनस्पतींमध्ये याद्वारे काय केलं जातं, तर प्रजनन केलं जातं. ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबिनसारखी लांब असते. या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने नसतात, तर पानांसारख्या रचना असतात व मुळांऐवजी
मुळांसारखे अवयव मुलाब असतात. पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात. उदाहरणार्थ मॉस, ज्याला आपण फ्युनारिया म्हणतो, मार्केन्शिया, अँथोसिरॉस रिक्सिया. तर यांच्यामध्ये मुळा नसतात, मात्र मुळांसारखी जी काही छोट्या छोट्या रचना असतात त्याला मुलाब म्हटलं जातं, ज्याला आपण रायझॉइड्स म्हणतो, ते सुद्धा आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळतात. यांच्यामध्ये पाण्याचं आणि वेगवेगळ्या मिनरल्स, ज्याला आपण जीवनसत्व म्हणतो, प्रथिने म्हणतो, प्रथिने वनस्पतींमध्ये नसतात, पण जीवनसत्व किंवा वेगवेगळ्या अन्न असेल त्यांचं, तर त्यांचं वहन करण्यासाठी विशिष्ट प्रकारची अशी कुठलीही रचना, कुठल्याही ऊती या प्राण्यांमध्ये पाहायला मिळत नाही. तर याची उदाहरणे आपल्याला समोर पाहायला मिळतात आणि त्यानंतर आणखी बरेचशी उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. तर अशी छोटी छोटी जे काही रचना आहेत ज्यामध्ये छोटीशी त्यांना देठ आढळतं, ते देठ अगदी लवचिक आणि मऊ असतं, तशाच पद्धतीने छोटे छोटे पाने असतात. हे सर्व रचना म्हणजेच काय, तर ह्या सर्व रचना आपल्याला विभाग 2 मध्ये म्हणजेच ब्रायोफायटामध्ये पाहायला मिळतील. त्यानंतरचा पुढचा विभाग आहे विभाग 3, आणि तो म्हणजे कोणता, त्यापूर्वी आपल्याला निरीक्षण करून चर्चा करायची आहे. तर यामध्ये पहा, बागेतील शोभिवंत झुडपांमध्ये तुम्ही नेचे पाहिलेच असेल. पूर्ण वाढ झालेल्या नेचेचं एक पान घेऊन त्याचं सखोल निरीक्षण करा. तर इथे आपण बागेमध्ये बऱ्याच वेळेला नेचे हा वनस्पती पाहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण वाढ झालेली नेचेचं एक पान घ्यायचं आहे, त्याचं सखोल निरीक्षण करायचं आहे, आणि त्याचं सखोल निरीक्षण करून आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला त्याच्याशी चर्चा करायची आहे. तर अशा पद्धतीचे हे शोभिवंत असे नेचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहा, त्यावरूनच आपल्याला आपला विभाग 3 मिळतो. आणि तिसरा विभाग म्हणजे काय, तर टेरिडोफायटा ज्याला आपण म्हणतो. तर या गटातील वनस्पतींना मुळे, खोड आणि पाने असे सुस्पष्ट अवयव असतात. तर यापूर्वीचे जे काही विभाग होते त्यामध्ये आपल्याला जे काही स्पष्ट असे मुळे असतील, खोड असतील, पाने असतील, हे सुस्पष्ट नव्हते. ते होते पण ते वेगळ्या रूपामध्ये होते, मुलाबच्या रूपामध्ये असतील, छोट्याच्या पर्णिकेच्या रूपामध्ये ते आपल्याला पाहायला मिळेल. पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊती असतात, पण यांना फळे आणि फुले येत नाहीत. त्यांच्या पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे प्रजनन होते. उदाहरणार्थ फर्न्स, नेफ्रोलिपिस ज्याला आपण नेचे म्हणतो, मार्सेलिया असेल, टेरिस असेल, अँटीएटम असेल, इक्विसेटम असेल, सिलाजुनोला असेल, लायकोपोडियम असेल, असे बरेचसे उदाहरण आपल्याला या टेरिडोफायटाचे पाहायला मिळतात. या वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे, तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते. या वनस्पतींमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था सुद्धा असते. तर हे जे काही टेरिडोफायटामध्ये आढळणारे वेगळे वेगळे काय आहेत, वनस्पती आहेत, तर त्यांच्या पानाच्या पर्णिकेच्या पाठीमागच्या साईडला बीजाणुधानी आढळतात. आणि या बीजाणुधानीद्वारेच काय केले जातं, त्यांच्यामध्ये अलैंगिक प्रजनन केलं जातं बीजाणू निर्मितीद्वारे. आणि लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे काय केलं जातं, तयार होतं. युग्मक निर्मिती म्हणजे काय, तर आपण पाहणार आहोत पुढच्या वर्गामध्ये की युग्मक निर्मिती काय असते, किंवा मग तशाच पद्धतीने लैंगिक प्रजनन काय असतं. तर इथे फक्त तुम्ही लक्षात ठेवा की हे जे काही टेरिडोफायटा आहेत त्यांच्यामध्ये अशा पद्धतीची वेगवेगळी प्रजनन होतात आणि त्यांच्यामध्ये बीजाणू निर्मितीपासून अलैंगिक प्रजनन होतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जरा डोके चालवा. तर यामध्ये आपल्याला विचारलं गेलं आहे की थेलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतींच्या शरीर रचनांमध्ये फरक असले तरी त्यांच्यातील समानता काय आहे. तर त्यांच्यामध्ये जी काही त्याची शारीरिक रचना आहे ती रचना आपल्याला पूर्णतः वेगळी पाहायला मिळते. काही वनस्पतींमध्ये मूळ नाहीत, काही वनस्पतींमध्ये विकसित अशा वहन संस्था नाहीत. तर या सर्वांचं प्रजनन बीजाणूंद्वारे होतं. त्यांच्या शरीरातील प्रजनन संस्था अप्रकट असल्याने, म्हणजे त्या काय आहेत, लुप्त आहेत. त्या कशा आहेत, तर दडवलेल्या आहेत. त्यांना अबीजपत्री म्हणजेच क्रिप्टोगॅम्स लपवलेली प्रजननांगे असणाऱ्या वनस्पती म्हणतात. तर इथे आपला जो काही भाग 1 आहे या पाठाचा अगदी सोपा आणि छोटा पाठ आहे, तर तो इथे संपतो. जर तुम्हाला या भागाबाबत काही अडचणी असतील तर नक्की कॉमेंट करून कळवा. जर तुम्हाला यापूर्वीच्या पाठांचे व्हिडिओज पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला
विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, पाहायला विसरू नका। तशाच पद्धतीने जर तुम्हाला या भागावरती काही पर्सनली प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्या वेगवेगळे सोशल मीडिया अकाउंट्सला जॉईन करू शकता। त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील। तर लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत व्यवस्थितपणे काळजी घ्या। नाव बाय।